अखिलकोट ब्रह्मांड नायक जगन्नेता जगताचं पालन करणारा, जगतावर ज्याची सत्ता आहे, ज्याच्या सत्तेनं जगत चालतं, ज्याच्या सत्तेशिवाय जगत चालू शकत नाही, परिपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती प्रलय ज्या प्रभूच्या अधिसत्तेखाली होतो, तो अखिलेश्वर जीवन सार सर्वस्व जीवनधन पांडुरंग परमात्मा तच्चिंतनार्थ निवडलेला अभंग यत्य यावत भूतलावरील जीवांच्या उद्धाराची अंतकरणामध्ये तळमळीवण्या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालेले देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचे मानदंड, ज्ञानेशप्रिय कलशस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराजांची उमललेली अभंगरूपी गाथा आणि त्या बागेतील एक अभंगरूपी कमल पुष्प भगवान पंढरीनाथाच्या चरणारविंदी शब्द सुमनाने चढवण्याचा प्रयत्न. विडाला अभंग आहे तुकोबरायचा, संवाद आहे देवाबरोबर, गाव आहे बोदडी, तालुका आहे किनवट, जिल्हा आहे नांदेड, राज्य आहे महाराष्ट्र, वार आहे सोमवार, तारीख आहे 10, उत्सव आहे भगवान महादेवाच्या शिवमहापुराणाचा आणि तुकोबरायच्या बीजेच्या निमित्त चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. बरोबर ना? काही चुकलं नाही की? चुकलं तर मला फक्त बोटवर कर सांगा. तर असा हा गोड चाललेला सोहळा आणि या सोहळ्यातली पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आता कोणी दिली, कुठून आली हे फार कठीण होते. मला आता एक दोघाच्या ओळखी झाल्या, अगोदर दोघाच्या नंबरावर तिसरीत नाव टाकून बसलोय मी. हा फक्त बोधडीचे एवढं, कारण चेहरा पाहिला नाही, नाव माहित नाही. कुण रघुराज सांगितलं, त्याला रंगनाथ केलंय मी. मग म्हणलं रंगनाथ देव कुठे रांगत असतो, जाऊ द्या रघुराज बाजूला रंगनाथ पुढं. विठाला विठाला. तर इथं यायचा योग म्हणजे वागदरी, गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा, आणि तिथं आमचं मामा मंडळ चंद्रकांतजी सानप सर यांच्या माध्यमातून तिथं येण्याचा योग, इथं येण्याचा योग आला. मामालाही धन्यवाद, ज्यांनी माझं प्रस्ताव गावासमोर ठेवला त्यांनाही धन्यवाद, गावानं अनुमोदन केलं त्यालाही धन्यवाद, आणि माझ्या भगवंतानं ज्ञानोबरांनी जिवंत ठेवलं म्हणून इथं आलो, त्यांच्या चरणावर वंदन. जमेल अशी वेडी वाकडी सेवा. विडाला अभंगावर बोलण्यापूर्वी आपण थोडासा परिहार दिला की आपला हा सप्ताहातला कितवा दिवस आहे बघा. आज एकादशी आहे, महापर्व काळाची, हरिदिनी, शिवपुराण, सोमवार, बरोबर ना? असा हा चाललेला उत्सव. आणि इथं आल्यास मी आरंभाला कथेत सांगितलं, रोडच्या बाजूला दोन्ही बाजूनं मक्याची शेत हिरवीगार होती. कशी आहेत? हिरवीगार. जाताना 2-2 क्विंटल प्रत्येकानं मला द्या. देणार का? हात वर करा बरं, कोण कोण देणार. तर एकच का रे बाबा? नको बा, तुझे बी नको दोन्ही दे. लक्षात ठेवा. बघा, दोन्ही बाजूला मक्याची शेत हिरवी आहेत, याचा अर्थ शेतीला पाणी पूरक आहे. काय आहे? शेतीला पाणी पूरक आहे. तसं परमार्थात हा जो बेजोड आनंद आहे, बेजोड म्हणतोय, जोड नसतो त्याला बेजोड म्हणतात. हा जो बेजोड आनंद आहे ना, हे बोधडीमध्ये घडतो. याचा अर्थ अंतकरणात भगवंताविषयी ओलावा आहे. काय आहे? भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतकरणात आला की समजायचं असं सौंदर्य उभं राहतं, अशी आभा प्रभा शोभा उभी राहते. एव्हा कुठेही नटत असताना लग्नात माणसं फेटे बांधतात, कपडे घालतात, पण परमार्थ सुद्धा ऐश्वर्यात करावं याचं दर्शन म्हणजे बोधडीकरांनी दाखवून दिलेलं आहे. का? नाहीतर कीर्तनाला आणि कथेला बन्यांवर येतं, लग्नाला चांगला फेटा घालून जातो. देव म्हणतो माझ्या कीर्तनात तू मोकळा येतो, पुढच्या वेळेला पंढरपूरच्या पायरीला बसवितो. ऐश्वर्यात परमार्थ, रंगी रंगे रे श्रीरंगे. देवाच्या रंगामध्ये रंगा, देवाच्या आनंदामध्ये रंगा. आणि बोधडी आज सुरुवातीच्याच दिवशी एवढी आनंदी झालेली आहे. मला वाटतं भगवंतानं या कथा कीर्तनातून निर्माण होणारं दिव्य पुण्य या बोधडीकरांना कायम आनंद देण्यासाठी कृपा प्रसादात द्यावं. का? कारण आपण सुखी, शरीर सुखी तर कथेची सामग्री देहावसानावरी, तसं तुम्ही सुखी झालेत तर देवाची सेवा घडू शकते. नका बदल करू आता. विठाला विठाला. सर्वांना मनापासून धन्यवाद. पेटी मास्तर, मृदंगाचार्य, उभा राहिलेले या छोट्या मुक्ताबाई, सर्वांना धन्यवाद. मध्ये बसलेल्या माऊल्यांना धन्यवाद. पुरुष मंडळीला धन्यवाद. फक्त झोपलेल्यांना काय म्हणू मला कळना. आता झोपलं नाही ना कोणी?
हा, तुम्हाला वाटेल का मला चष्मा आहे, मला लांबचं दिसतं ते पलीकडे पाठीमागच्या वट्ट्याला टेकलेले. तर असा हा चाललेला गोड परमार्थातला गोड प्रसंग. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया. विठाला 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 विठाला. दोन गोष्टी आपल्या चिंतनामध्ये लक्षात ठेवा. दोनच मुद्दे असतील, दोनच मुद्द्यावर कीर्तन संपेल. पण तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात काय पाहिजे या दोन गोष्टी शिकवून जातात. प्रपंचामध्ये व्यवस्था पाहिजे. तुम्ही जागे ना सगळे? प्रपंचामध्ये व्यवस्था पाहिजे, परमार्थामध्ये अवस्था पाहिजे. प्रपंचामध्ये काय पाहिजे? व्यवस्था. परमार्थामध्ये अवस्था. दुसरे दोन मुद्दे लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये कृती लागते, परमार्थामध्ये वृत्ती लागते. ज्याच्या प्रपंचामध्ये व्यवस्था आहे, माणसं म्हणतात वा वा काय सुंदर घर आहे, काय सुंदर माणूस आहे. प्रपंचात व्यवस्था नसेल तर उपयोग नाही. आणि सूत्रे पहा, परमार्थातलं वर्म अनेकांना सांगावे. इथं एक लिहिलंय कुठंतरी, तुम्ही आपल्याला माहित आहे ते दुसऱ्याला सांगावे. कुठे? हा कुठे? जे म्हणजे कॉफ्या, मी सांगितलं दुपारी कॉफ्या करायच्या चान्स इथं. कुठे आहे ते? जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे. परमार्थातले. कारण संतांनी सांगितलं, उठा जागे वारे आता, उठा जागे व्हा. पण प्रपंचातलं वर्म दुसऱ्याला सापडू नये. कशातलं? परमार्थातलं वर्म सापडावं, परमार्थातलं वर्म दुसऱ्याला सांगावं. प्रपंचातलं आपलं वर्म दुसऱ्याला सांगू नये आणि कळू देऊ नये. त्याला आपण शिकलेल्या मुलांच्या भाषेमध्ये वीक पॉइंट म्हणतो. त्याला कोणता पॉइंट? वीक पॉइंट. आपली ती माहिती दुसऱ्याला नसावी. दोन मित्र एकाच गाडीवर फिरणार, एकाच प्लेट मधले अर्धे अर्धे 2 चमच्यानी पोहे खाणार, एकच चहा दोघं अर्धा करणार आणि बसल्यानंतर गप्पा मारणार. ए मित्रा, काय काळजी करतो, रात्रंदिवस मी तुझ्या बरोबर आहे, तू माझा जीव की प्राण आहे, रात्री तुझ्यावर 12 वाजता कुठलं संकट येऊ दे, मी तुझ्या मागे. कोण म्हणतो? मित्र. तो म्हणतो, तुला एखाद्या वेळेला 5-50 लाख रुपये लागले तर मला सांग. योगानं याच मित्राचं थोडं दिवाळं निघालं. दिवाळं कळतं का तुम्हाला? दिवाळी नाही, दिवाळं निघालं, कळलं का? आणि जे बोलत होता त्याला कळालं, याला थोडस काम पडलं म्हणून रात्री 11 वाजता फोन लावला. मित्रा, काय रोज आपण एका चमच्यानं पोहे खातो, चहा एकातला अर्धा करून पितो, रोज एका गाडीवर फिरतो, आता दुसऱ्याला कोणाला सांगता येत नाही म्हणून 11 वाजता फोन केलाय. माझी थोडीशी काय अडचण आहे. काय? फक्त 5 लाख रुपये 4 दिवसासाठी दे. किती दिवसासाठी? हे जीव की प्राण म्हणणारा काय म्हणतो त्यावेळेला, कारण याला माहित झालेलं असतं हे काय झालंय, घसरलाय. ते त्यावेळेला म्हणतो, मित्रा तुझ्यासाठी प्राण दिला असता पण तू वेळ केलास, 5 वाजता फोन करायला पाहिजे होतास. आता किती वाजलेत? तुम्ही जागे आहे का? आता किती वाजलेत? 11 वाजलेत. तू 5 वाजता जर फोन केला असता तर 5 लाख काय 25 लाख दिले असते. आता काय झालं म्हणला, ताईच्या मुलाला संस्थेवर पैसे भरले, ताई दुपारीच आली होती, माझ्याजवळचे तर दिलेच दिले, पण 10-5 मित्राचे घेऊन तिला 40 लाख रुपये दिले. खरंय का बाई? खरंय का? परमार्थ प्रपंचामध्ये तुमची उणीव सापडली की तुमच्या बरोबरचाही तुम्हाला काही देणार नाही. आणि परमार्थामध्ये तुमची किती उणीव असू द्या, संत भागलिया मज वाहतील कडिये. लाभ काय? त्यांचे याने जोडे, त्यांचे याने जोडे, त्यांचे याने जोडे. वा वा वा, भागलिया रंगनाथ की वाहतील कडिये, भागलिया माझा वाहतील कडिये, भागलिया माझा वाहतील
वाहतील कडिये त्यांची आली जोडे सर्व सुख, त्यांची आली जोडे सर्व सुख, त्यांची आली उणीव संत भरून काढतात. म्हणून प्रपंचामध्ये व्यवस्था असावी, चांगलं घर राहिलं असावं, चांगले कपडे घालायला असावे, चांगलं घर. म्हणून 3 मूलभूत गरजा सांगितल्या: अन्न, वस्त्र, निवारा. अन्न जर चांगलं असेल तर आनंद आहे, वस्त्र चांगलं असेल तर आनंद आहे. पण एक लक्षात ठेवा, प्रपंच म्हटलं की व्यवस्था गरजेची आहे. 5,000 रुपये मीटरचा कपडा घेतला, किती? 5,000. ते अंगावर टाकला आणि कीर्तनात येऊन बसलं, लोक बरं म्हणतील का? म्हणतील याचा वरचा मजला रिकामा झालाय. 5,000 मीटरचा कपडा आहे ना बाबा, आपल्या किनवटला आहे ना 5,000 मीटरचा, नाही? अहो 5च काय, 25 लाख रुपये मीटरचा कपडा आहे. ते मध्ये एक मोठ्या श्रीमंत पोराचं लग्न झालं बघा. कोण? चलताना खालची फरशी दबू लागली. का दबत होती मला माहित नाही. काय नाव त्याचं? आंबट आंबे. आंबट आंबे कोण म्हणलो? अहो गोड तर आंबे म्हणा ना राजा. कुणाचा? आंबाबाईचा. असंही का? बर, तुम्हाला माहित आहे, तुमचे तुम्ही ठरवा. एक लक्षात ठेवा, कपडा किती महागाचा आहे महत्वाचं नाही, पण त्याच्या हाताला बटन असावे, छातीवर गुंड्या असाव्या, कडेला खिसे असावे, इथे एक वाच असावा. बरोबर ना? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेले. कंसाचा धोबी कपडे धुवून जात होता. आता हे दिसाले ना नजारा, त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागतंय आता. छोटे छोटे गोपाळ म्हणले, लाला तेरे मामा की नगरिया मथुरा बड़ी प्यारी है भैया, इस मथुरा का राजा तेरा कंस मामा है, आणि मथुरा राजधानी तुझ्या मामाचं गाव आहे, आणि तुझ्या मामाच्या गावाला आपण आलो, पण आम्ही उघडेच आहे रे, आम्ही उघडेच आहे. आणि तुझ्या जर माम्याकडे गेलो तर तुझ्या माम्या म्हणतील, काय तुझे मित्र आहेत काडी छापण उघडे. भगवान म्हणले, मग काय पाहिजे लाला? अरे कपडे तर पाहिजे, कपडे तर पाहिजे. एवढ्यामध्ये कंसाचे कपडे धुवून धोबी जात होता यमुनेवरनं. त्यांना देवाने आवाज दिला, अय मामा इधर आ. धोबी म्हणला, आपल्याला बहीणच नाही, इकडं तिकडं बघितलं, म्हणलं आपल्याला कोण मामा म्हणणार आहे. चालू लागलं, पुन्हा आवाज दिला, अय मामा इधर आ. धोबी जवळ आला, म्हणला म्हणजे बहीण आहे ना, भांजा कहां से पैदा हुआ, तू कोण आहे रे? सांगितलं, या नगरीचा कंस माझा मामा, ही नगरी कंस माझ्या मामाची, या नगरीतले सगळे माझे. तो धोबी म्हणला, तू किसने आहे वय? तुझं उद्या थालीपीठ होतं. भगवान म्हणले, उद्या थालीपीठ होऊ दे, नाही तर बेसन पीठ होऊ दे. एवढ्यात ते जवळ असणारे कपडे, एक गोपाळ पुढे गेला आणि एका गोपाळानं त्या कपड्याला हात लावला. लालाला म्हणतो, लाला लाला कपडा बडा प्यारा, पहनने का मन करता है. आणि तेवढ्यामध्ये महाराज धोब्यानं पाहिलं, राजाच्या कपड्याला हात लावल्या बरोबर धोब्याला राग आला आणि धोब्यानं एक फटका दिला. गोपाळाचा गाल सुजला, ओठ फुटला, रक्त निघालं, दात पडला, डोळ्यात पाणी आलं, जमिनीवर कोसळला. भगवान म्हणले, माझ्या भक्ताला माघारी त्रास देतो त्याच्यासाठी अवतार घेतो. माझं वचन आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय भक्ता राखे. माझ्या समोर माझ्या भक्ताला मारतो. देवाला राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली, डावा पाय पुढं, उजवा पाय मागन. धोब्याला एक फटका दिला, धोब्याचं मुंडकं उडून खाली पडलं. यमुनेतले सर्वजण म्हणले, बाप रे बाप, छोरा तो नेक्स है, लेकिन इसके हाथ में तो तलवार फिट है, एक फटके में धोबी का काम तमाम कर दिया. महाराज कपडे घेतले, लेकरांनी घातले. आता मला सांगा, बापाचे कपडे लेकरांनी घातल्यास हातात येतील का बाहेर? पॅन्ट जीनची घातली वडिलाची, पोरग
पोराच्या पायाच्या खाली. तसे गोपाळ म्हणले, लाला कपडा चांगला झाला रे, भारी भारी आहे, पण माप ज्याचं जसं आहे तसं कपडाच नाही. म्हणले हे असे घालून गेले असतं म्हणतील गोधडी आले काय. लाला म्हणला काय पाहिजे. अरे ज्याचं शरीर जसं आहे तसंच कपडा पाहिजे. त्यावेळेला मथुरेतले टेलर लोक पुढे आले आणि देवाला सांगितलं काय सेवा करावी. भगवान म्हणले माझा गोपाळ जसा आहे तशी शर्ट बनवून द्या. त्या टेलर लोकांनी पटापटा पटापटा कपडे चांगले बनवून दिले आणि कपडे घातल्या. जोट फुटलेला, दात पडलेला, डोळ्यातून पाणी आलेला, जमिनीवर पडलेला रडणारा गोपाळ उठला आणि सांगितलं देवा धोबी ने झटका दिखा दिया तो उसको फटका देके दुनिया से उठा दिया. या टेलर लोकांनी आमचं समाधान केलेलं, यांना आशीर्वाद दे. भगवंतानं त्यावेळेला आशीर्वाद दिलेला आहे कृष्ण परमात्म्यानं. काळाच्या ओघात कपड्याच्या किमती कमी जास्त होतील, पण टेलर लोकांची मजुरी कमी होणार नाही. आता खरं सांगा, लग्नातला ड्रेस 2500चा, शिलाई 5500. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, छीनता है तो आपकी आंखों के सामने देखते देखते उठा के ले जाता है. मग कपडे शरीराला शोभणारी झाली, आनंद वाटला. म्हणजे प्रपंचामध्ये काय पाहिजे? व्यवस्था पाहिजे. देव असला तरी व्यवस्था. मला सांगावं, देवाला कपडे जर चांगले घातले, त्याच्या शोभीकरण केलं तर त्याची आभा प्रभा शोभा पाहावी वाटते. मग वर्णन होतं राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्याचं रूप कसं आहे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्या परमात्म्याला पाहिल्यास कसं वाटतं? आता दृष्टी पुढे आयसाची तोरा आहे. आणि त्या गोड आती गोड परमात्म्याचं रूप गोड आहे, नाम गोड आहे. त्याचं वर्णन सांगितलं. अधरम मधुरम वदनम मधुरम रूपम मधुरम तिलकम मधुरम गुंजा मधुरा माला मधुरा वीची मधुरा सलिलम मधुरम कलिलम मधुरम मधुराधिपतेर खिलम मधुरम. परमात्म्याचं झोपणं मधुर आहे, परमात्म्याचं बोलणं मधुर आहे, परमात्म्याचं पाहणं मधुर आहे, परमात्म्याचं चालणं मधुर आहे, परमात्म्याचं खाणं मधुर आहे, परमात्म्याचं घोरणं मधुर आहे. एवढंच नाही, ते सर्वांगानं मधुर आहे. मधुराधिपतेर खिलम मधुरम. त्या गोड परमात्म्याला सुद्धा गोपाळांना आणि त्याला सुंदर सुशोभित दिसावं वाटतं, म्हणून त्याला सुंदर कपडे घालावे, चांगला गंध लावावा. इथं बसलेले मला सांगा, तुम्ही गंध चांगला लावता का? कसाही भंडारा हाणता, पण माणसं स्वतःला करून गंध लावते. देवाच्या डोळ्या सगट कानापर्यंत जाईल असा टिपका देते. त्या देवाला दिवसभर दिसूच नाही यानं घरात काय करायला येतं. एक लक्षात ठेवा, अरे खुद के लिए इतना मर्जी करते हो, भगवान के लिए थोड़ी मर्जी बनाया करो मेरे भाई. विठला विठला. प्रपंचामध्ये आल्यानंतर देव असला तरी व्यवस्था आहे, भक्त असला तरी व्यवस्था आहे, मनुष्य असला तरी व्यवस्था आहे. आणि परमार्थामध्ये ज्यानं प्रवेश केला त्याला अवस्थेची गरज आहे. दुसरा मुद्दा आहे पहा, अवस्था कशी असावी? असो ऐसा कोठे आठवची नाही. म्हणून प्रपंचामध्ये करणं महत्वाचं आहे. प्रपंचामध्ये काय? आता आपण हे रुमाल आगळ्यात टाकले, हे करणं आहे. आपण सप्ताह पत्रिका छापल्या, हे करणं आहे. आपण पावती बुक चालू केलं, हे करणं आहे. आता रोज अन्नदान आहे, ते करणं आहे. शेवटच्या दिवशी भंडारा आहे, ते करणं आहे. परमार्थामध्ये वृत्ती पाहिजे, प्रपंचामध्ये कृती पाहिजे. आणि कृती असेल तर प्रपंच शोभतो, आणि वृत्ती असेल तर परमार्थ शोभतो. तुकोबराय गाथ्याच्या अभंगातील पहिल्या अभंगात म्हणतात, देवा माझं जीवन कसे माहित नाही, माझं जीवन फक्त तुझा गाथा वाचत असताना कुठं असावं, तेथे माझे हारी समचरण ओ समचरण दृष्टी, समचरण दृष्टी, समचरण दृष्टी विठेवरी साजीरी. 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 माझे हारी. मी केलेलं भजन वृत्ती सहित असावं, मी केलेलं पारायण वृत्ती सहित असावं, मी केलेली यात्रा त्रिवेणी संगमे
नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. कारण देवा जवळ जर चित्त नसेल तर शरीराचा फक्त त्या ठिकाणी देखावा असेल, कृती आहे, वृत्ती नाही. एका माऊलीनं रोज देवाला नवस करायचा. बिचारीचं लग्न झालं, पती माळकरी मिळाला, त्यानं रोज ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा. पत्नीनं रोज देवाला म्हणायचं, माझ्या कुंकुवाचा धणी किती चांगला दिला देवा, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, कधी मला बोलत नाही, कधी खालीवर नाही, कधी रागावणं नाही, माझं नशीब उजळलं. काय म्हणली? मग ती शिकलेली होती, तिनं म्हणली आपले मालक रोज ज्ञानेश्वरी वाचतात, रोज ज्ञानेश्वरी. बघावं तरी आपले मालक काय वाचतात. त्यांनी पोथी वाचणं झाली की बांधून ठेवायची, खून करायची. तिनं उठायचं आणि ती खून बघायची, पान वाचायचं आणि ती खून उचलायची आणि मागच्या पानावर ठेवायची. तुमच्या लक्षात आलं का? जगा आलं ना? 15 दिवस असेच गेले आणि एके दिवशी तिनं कॉफी केली. म्हणली मालक खरंच माझं नशीब आहे, घ्या कॉफी. कॉफी घेतली म्हणली मालक विचारू का? विचार. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात मला सांगता का? ते म्हणला झाकली मुठ, गोदडीला 1.25 लाखच आहे, काही वाढली नाही का? इकडे नांदेडच्या खाली आंध्रा तेलंगणाला लागली तरी मिळत लाग नाही, ही 1.25 लाखच कस काय थांबल्या? मग म्हणला खरंच सांगू का, मोठ्याच्या बद्दल बोलायत नसतं. ज्ञानेश्वर महाराज काय लहान नाहीत, पण मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी एकच लिहिले सगळ्या ज्ञानेश्वरीत. तुम्ही जागे आहे का? हा, काय एकच लिहिलं? आता इथं बसलेले मला सांगा, ते वाचतो, ते पानं वाचतो का लक्ष देऊ? हा, त्रिवेणी संगमी. नाना तीर्थ भ्रमी. अरे चित्त नाही तर फक्त पानाची भरती आहे. पुढची खून माग आली तरी तेच वाचायचं आणि पुन्हा म्हणतो माऊलीने असं कसं तेच लिहिलं, याच्या लक्षातच नाही मी कुठे. आता हे नाही कळलं तर दुसरं सांगतो. दोघी सासा सुना, दोघीचं भांडण झालं. आता बघा कशा सावध झाल्या. जिनोकाम उनुदाम, आपल्या फायद्याचं असलं की पटापटा कानावरचे पदर माग गेले. दोघी सासा सुनांची भांडणं झाले. गुरुजी तुमच्या जीवावर बोलतो आता, सासून सुनन 100% भांडण केलं, पुढचं काय? कोण म्हणलं इकडं? भांडण झालंच पाहिजे, पण भांडण कशासाठी असावं हे मनोहर महाराजांकडून ऐका. पंढरपूरला जाण्यासाठी दोघीचं भांडण लागलं आणि पंढरपूरला जाण्यासाठी दोघींनी भांडण केलं पाहिजे. सून म्हणायला लागली 20 वर्ष झालं माझ्या लग्नाला, तुम्ही जाता आलं तसं मला जायचं या वर्षी. कुठं? सासू म्हणली मी थकायला आले, आता 2 वाऱ्या व्हायच्या नाहीत, एवढ्या वारीला मला जाऊ दे, पुढच्या वारीपासून तूच जाय. आता सासू आपल्या मुद्द्यावर अडली, सून आपल्या मुद्द्यावर अडली, दोघीचं काय झालं? भांडण करावं का नाही? पंढरपूरला जायला भांडण, माहेरला जाण्यासाठी करावं का न करावं हे तुमचं तुम्ही ठरवा, पण पंढरपूरला जाण्यासाठी या दोघीचं भांडण झालं. आता दोघीचं भांडण झालं म्हणल्यास एकाच शेतात दोघी जणी सोबत जातील का? हा, एकाच शेतात दोघी जणी सोबत जातील, गेल्यानंतर एका पट्ट्यातला कापूस येचतील का? हा, महाराज दोघी रानात गेल्या, हिनं इकडला पट्टा, काय म्हणता, पट्टाच म्हणता का तुम्ही? हा, कापसाचा तो 2 तुरीच्या मध्ये त्याच्यामध्ये कापूस, त्याला काय म्हणता? एका पट्ट्यात ती गेली, मधला सोडला, आणि एका पट्ट्यात सासू गेली, मधला पट्टा मोकळाच. महाराज सकाळपासून 4 वाजेपर्यंत दोघीनं कापूस येचला. 5 वाजता कारभारी म्हणला ओझे न्यायला यावं लागेल, ओझे न्यायला कारभारी आला, पण कारभारी हुशार असावा. कुठला? घराचा. कारभारी आला आणि म्हणला इकडला अर्धा पट्टा, इकडला अर्धा पटला, मधलाच कसा तसा राहिला गडे. म्हणला यानं बघितलं, म्हणला इकडं बायको आहे, इकडं सुनबाई. बायको म्हणून इकडं जावं तर सून म्हणेन म्हाताऱ्या, म्हातारी गेल्या चहा माझ्याच हातचा आहे. हे म्हणला सुनच्या धाकानं इकडं जावं तर म्हातारी म्हणून आतापर्यंत गरम पोहे तुला मी दिलेत. इतकं हुशार होतं ते. तिथून परत गेलं, दुसऱ्या शेतात पोहोचलं, तिथल्या बरोबरचं पाणी पेलं, लिंबाच्या झाडावर चढलं. कशावर? आणि लिंबाच्या झाडावरून आवाज देत, पप्प्याची माय 300 डुकर तिकडल्या मकत आले, तिकडे या. तुमच्याकडे डुकर आहेत ना? आहेत का?
आता 300 डुकरं आल्या म्हणल्यास दोघी जणी कापूस घेसतील का? वट्या सोडून पळाल्या, आवाजाच्या दिशेनं गेल्या, पण शेजारी शेजारी उभे राहिल्या, बोलच नव्हता. मग त्यानं म्हणला घरी चला. म्हणले ओझे ओझे जाऊ जात. म्हणला माणूस वाचलं, कोरोनात गेले, त्यांनी काय नेलं सोबत? काय नेलं? काहीच नाही. मग म्हणला चला घरी. घरी आले. घरी काय चहा होईना, दोघी बोलना. शेवटी शेजारणीला बोलून आणलं. दोघीचं काय प्रकरण बघ बरं, मला काय मेळ लागणार. शेवटी तिनं विचारलं तुझं? मला पंढरपूरला. तुला? पंढरपूरला जायचं. मग म्हणली दोघीचं भांडण मिटवते, 2 चिठ्ठ्या टाकते. काय? चिठ्ठ्या टाकल्या. महाराज चिठ्ठ्या टाकल्याने एका छोट्या लेकराला येऊन उचलायला लावल्या. उचलली चिठ्ठी. ती चिठ्ठी निघाली म्हातारीची. कुणाची? म्हातारीची चिठ्ठी निघाल्यास म्हातारीची छाती फुगली. म्हातारी एवढी वजनात आली म्हणता. म्हातारीनं अख्ख्या बोदडी गावात फिरली आणि जेवढ्या म्हाताऱ्या 75च्या पुढच्या आहेत तेवढी टीम बनवली 50 जणीची. कुठं झाला? कुठं झाला? मोठ्यानं बोला की. पंढरपूरला. महाराज सध्या जर बीपी शुगर वाढत असेल त्याचं कार्यक्रम फक्त कंडक्टर आहे बघा. एकनाथ शिंदे साहेबांनी कृपा केली. कशाची? एसटीला तिकीट. कंडक्टरला विचारीनात भीती बसलेली माणसं. जर कंडक्टर म्हण तिकीट घ्यायचं की बाबा, तुला कुठं जायचं दे ना, पैसे द्यायचं नाही घ्यायचं. बघा म्हातारी जाताना सुनाला म्हणले बघ 4ला उठायचं. 4ला उठलं की पाणी घ्यायचं, पाण्यात पेंड टाकायची, 5 वाजता दूध काढायचं, 6 वाजता गॅसवर ठेवायचं, दूध तापवायचं, विरजण घालायचं, शिंक्यावर ठेवायचं, रात्रीचं दही केलेलं दूध डेऱ्यात टाकायचं, रवी लावायची, मंथन करायचं, लोणी काढायचं आणि तांब्याभर सुद्धा ताक दुसऱ्या शेजारणीला काय पाठ आहे हो तुम्हाला हे पटापटा द्यायचं नाही. महाराज पंढरपूरतून निघाली. बोधडीवरनं किनवट वरनं गाडी धरली. सकाळच्या 4ला म्हातारी 50 म्हाताऱ्या घेऊन कुठं पोहोचली? हो वैकुंठ पंढरपुरात. बस स्टँड मध्ये उतरल्या बरोबर 4 वाजता म्हातारी सोबतच्या म्हातारीला म्हणते गंगू गंगू माझी सून उठली असेल का नाही, पेंड भिजवली असेल का नाही मला सांगा. आता कुठं चालू आहे? पंढरपुरात. बिचारी सून घरी उठली, पाणी घेतलं, पेंड टाकली, म्हशीला चारली, दूध काढलं. दूध कसं आहे? दूध पवित्र आणि गोड. आणि त्या दुधाकडे पाहिलं आणि सुनेच्या मनात आलं माझ्या सासूचं किती भाग्य आहे. मी लग्न होऊन आले तेव्हापासून 20 वर्षे झालं, त्याच्या अगोदरही माझी सासू पंढरपूरला जाते. माझ्या सासूचं किती भाग्य आहे, माझंच नशीब थोडं कमी आहे. म्हणून जाऊ द्या म्हणली सासू आहे. आपली सासू आता पंढरपुरात उतरली असेल. चंद्रभागेच्या वाळवंटात या 50 जणी आल्या. कुठं? 10-15 जणी कपडे सांभाळायला आणि 30 जणी कुठं निघाल्या? चंद्रभागेच्या पाण्यात. आणि महाराज सून घरी म्हणू लागली अवघेच तीर्थ घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली जावे पंढरीसी आवडे मनसे, जावे पंढरीसी आवडे मनसी, जावे पंढरीसी आवडे मनसी, पंढरीसी जावे पंढरीसी आवड. आणि काय उदंड पाहिले. आता एवढा सोहळा पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या गुडघ्या इतक्या पाण्यात आल्या. कोण? म्हाताऱ्या. सून घरी म्हणते माझ्या सासूचं भाग्य उजळले भाग्य आता. सून घरी चिंतन पंढरपूरचं करते आणि गुडघ्या इतक्या पाण्यात गेल्यानंतर त्याच म्हातारीला म्हातारी म्हणते गंगू माझ्या सुननं ताक करून शेजारीन तिची मैत्रीण आहे लोणी तर दिलं नसल. आता इथं बसलेल्या बोधडीच्या सुना मला उत्तर द्या, ही म्हातारी चंद्रभागेच्या पाण्यात दाबावी का पुन्हा बोधडीला आणावी? खरं सांगा, खरं सांगा. अरे शरीराची उपस्थिती महत्वाची नाही, मनाची उपस्थिती महत्वाची आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम
देव तुमचे वर्णावे गुण. मन तिथं पाहिजे आणि मन तिथं नसेल, वृत्ती तिथं नसेल, चित्त तिथं नसेल तर त्याचा उपयोग नाही. तुकोबराय म्हणतात, देवा माझा गाथा वाचत असताना जो वाचणार आहे त्यानं किती अभंग वाचले महत्वाचं नाही, पण त्यानं गाथा वाचत असताना तुला हृदयात ठेवून जर वाचला असेल तर तो वाचेल. तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि वृत्ती जवळ जर नसेल तर कृतीला थोडस उणीवीत लक्षण येतं. म्हणून लक्षात ठेवा, परमार्थात वृत्ती पाहिजे. परमार्थात काय पाहिजे? वृत्ती पाहिजे. इथं बसल्यानंतर इथं बसून घरच्या कुलपाला झटके देणं काही कामाचं नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. म्हणून जीवनामध्ये आपण भजन करत असताना आवडीने भावे हरिनाम म्हणून ज्ञानोबराय सांगतात, माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. त्याचा काय लाभ? पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदले. आणि त्याच्या रंगामध्ये रंगलात की मग आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखली. आणि त्याच्या चरणाचा परिणाम भाग गेला अवघा झाला. नाथ महाराज सांगतात, अवघेची त्रैलोक्ये चरणी जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथाचा नाथ जनार्दन विठाला विठाला कृष्ण भगवान की तुकोबरायची देवाकडे ही विनवणी आहे, ही प्रार्थना आहे. याला मागणी म्हणता येणार नाही. पहिला अभंग आहे, पहिल्या अभंगात मागणी नाही, ही विनवणी आहे. देवाला विनवणी केलेली, देवा तेथे माझे हरी वृत्ती राहो. कुठं? समचरण समदृष्टी. तुझे चरण जिथं समान विटेवर उभे आहेत त्या समान चरणावर आमची दृष्टी राहू दे. समचरण दृष्टी विटेवरी साजे तेथे माझे हरी वृत्ती राहो. सम या शब्दाचा अर्थ आहे समानता. कसा आहे? समानता. चरण, चरण म्हणजे स्वरूप, चरण म्हणजे स्वरूप. आणि दृष्टी म्हणजे ज्ञान. दृष्टी, दृश्यन आणि दृष्टा या त्रिपुटीचा तो हारे श्रीहरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. मग सम शब्द आला की त्याला प्रपंचामध्ये विषम शब्द येतो. सुख म्हटलं की दुःख येतं, काळ म्हटलं की गोर येतं, रात्र म्हटलं की दिवस येते, चूक म्हटलं की बरोबर येतो, मूर्ख म्हटलं की ज्ञानी येतो, अज्ञानी म्हटलं की सज्ञानी येतो. सूत्र आहे म्हटलंय पा. मिथ्या म्हटलं की सत्य येतं आणि सत्य म्हटलं की मिथ्या. मग सम याचा अर्थ भगवंतानं दुसऱ्या कोण्या तरी अवतारामध्ये विषम वागला असावा. बरोबर आहे ना? कारण राम अवतार काढला तर असा उभा आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष देत आहे ना का झोपताय? असा. कृष्ण अवतारात असा उभा आहे. नरसिंह अवतारामध्ये अर्धा वाघ आहे आणि अर्धा, कारण अवताराच्या राशी देवाचे अनंत अवतार झाले, त्याच्यामध्ये विटेवरचा अवतार समान आहे. कारण त्याच्याकडनं पुंडलिकरायानं स्टॅम्प पेपर घेतलेला आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणिया. तो वारी करतो म्हणून नाही, तो एकदा चाला म्हणून नाही, तो कधीच येत नव्हता म्हणून नाही. तुझ्या दर्शनाला आला, चंद्रभागेत स्नान केलं, प्रदक्षिणा केली, तुझ्या रावळात येऊन तुझं दर्शन घेतलं, त्याचा तू स्वीकार कर. पापी मूढ जैसे तैसे उतरी कासे लावणिया. पण देवाकडनं स्टॅम्प पेपर घेतला की देवा तुझ्या दरबारात येणारा कोणी खटनट यावे, शुद्ध होनिया जावे, दौंडी पेटे भावे चोखा मिळा. पंढरपूरला जात असताना कोणीही मनात शंका घेऊ नका की मी अनेक वर्ष माळच घातली नाही, आता कशी माळ घालू. आता मला ते विनोद सांगायची सवय नाही. एक जण मला म्हणला, महाराज माळ घालायच्या. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, तुमच्या मनाला पटलं, बरं झालं. म्हणलं माळ का घालता? म्हणले आता दात पडून गेलेत. काय झालंय? काय पडलंय? महाराज माणसं देवाला फसवते. तो कुणाला? देवाला सोडा, नवर देवाला बरेच जण फसवितात. कुणाला? नवर देवाला. एक मुलगा होता, त्याचं लग्नच जमलं गेलं, ऍक्सिडेंट झाला ना, सगळे दात पडले.
सगळी दात पडली. कुठेही गेलं तर त्याला म्हणायचे आजोबा कुणासाठी बघायला. कशामुळं कशामुळं? अरे सौंदर्याची शोभा दात आहे, डोळे, कान आहे, नाक आहे, हात आहे. तुम्ही जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत तुमचा जलवा आहे. तुम्ही एकदा थकले का तुम्हाला नातूही म्हणतो म्हाताऱ्या तिकडे जाऊन बस. आहे तब तक करो. बघा, मित्राला एका दिवशी सांगितलं, मित्रा तू माझा जीवलग मित्र आहेस, एकदा माझं कसंही करून लग्न जमव. मित्र म्हणला गावाच्या बाजूला 2 एकर मक्याचं वावर आहे. वावरच म्हणतात ना शेत, तेवढं शेत मला लिहून दे, तुझं कार्यक्रम करतो. ते म्हणला शेत गेलं तर गेलं, म्हणला घेऊन टाक 2 एकर शेत. शेत दिलं नावावर, यानं मोठ्या डॉक्टरकडे नेलं, दात बसवली, हिऱ्यासारखे चम चम चमकू लागले दात. महाराज मुलगी बघायला गेले. मुलगी लांबच्या गावची बघितली, लगेचच मुलीच्या बापानं होकार दिला. लग्न जमलं, लग्न झालं, कीर्तनात पटपट सगळं होतं. सासरी आले, काळ जाऊ लागला, 1 महिना होऊन गेला. कशाला? ज्यानं लग्न जमवलं होतं का ते 1 महिन्याला घरी आला. म्हणला मित्रा कसं चाललंय? तो म्हणला आनंद झाला, तुझ्यामुळं माझं भलं झालं. म्हणला शेत घेतलास, घेऊ दे, काही अडचण नाही. मग ते मित्र म्हणू लागला, कसं आपण फसवलं वहिनीच्या बापाला. काय तुम्ही जागे आहे ना? तुम्ही जागे आहे का? थोडं लक्ष द्या, नाही तर बिघडून जाईल सगळं. थोडं लक्ष द्या. तो म्हणला वहिनीच्या बापाला तुला बसवलेले दात कळले? कळले नाही. महाराज 2 जण मोठ्यानं हसू लागले. एवढ्यात वहिनी बाहेरून आली. यानं म्हणला अगं माझा जीवलग मित्र आहे, चहा ठेव बरं. ती म्हणली चहा नाही, तुमचा जीवलग मित्र आहे, माझ्या बापावर त्यांनी उपकार केला, मी कॉफी ठेवते. तुमच्या लक्षात आलं का? आता काहीतरी आलंय तुमच्या लक्षात, फक्त म्हणीनात तुम्ही. महाराज कॉफी ठेवली, हे इकडं हसू लागला. म्हणला काय राजा तुझी पत्नी चांगली आहे, बोलायला तर किती हुशार आहे, तुझं नशीब उजळलं. तो म्हणला खरंच मित्रा तुझ्यामुळे उचल, पण आपण दोघांनी फसवलं का नाही वहिनीच्या? कुणाला? बापाला. ही म्हणली काहीतरी गुडगुड चाललंय. हिनं चहात सामान टाकत असताना लक्ष इकडे ठेवलं आणि मित्र म्हणला अरे तुझे दात पडले होते, कुठंच मुलगी मिळत नव्हती, पण नकली दात बसून तुझ्या सासऱ्याला आपण फसवलं का नाही? महाराज तिनं तिकडं ऐकलं. आता गॅसवर चहा होत असेल वय. चहा सुंदर केला, कॉफी घेऊन आली, दोघांच्या हातात दिली. म्हणली भाऊजी काय म्हणत होतात तुम्ही? वहिनी झालं गेलं, होऊन गेलं, आता काय बदल होणार? हे पहा आम्ही तुमच्या बापाला फसवलं. कोण म्हणले? मित्र, पतीचा मित्र म्हणला. ते म्हणले कस काय? तुमच्या मालकाला दातच नव्हते, पडले होते सगळे दात, नकली बसवले. ती महाराज एवढ्या मोठ्यानं हसू लागली, एवढ्या मोठ्यानं हसू लागली, हे चहा प्यायचंच विसरले. ते म्हणला मित्रा आपण फसविला, अशी काय गडबड असेल का इकडे? ती म्हणली अगोदर चहा प्या मग सांगते. महाराज या दोघांनी चहा प्याला आणि चहा प्याल्यानंतर ही म्हणली काय म्हणलात भाऊजी? तुम्ही माझ्या बापाला फसवलं नकली दात पासून, हे तुमच्या डोक्यातला भ्रम आहे, खरं तर माझ्या बापानं तुम्हाला फसवलंय. कस काय वहिनी? म्हणली 100 मुलं बघून आले, माझ्या डोक्याला केस नव्हता म्हणून एकही पास करीना गेलं, माझ्या बापानं टोप बसवून दिला म्हणून तुम्ही पास केलं, काढला. आता टोप काढल्या कशी दिसत असेल ही जगदंबा बघा. तुम्ही तिरुपतीला गेलात का? तिरुपतीला तो कलर साऊंड इतका गोरा पान आणि त्याच्यावर केसाचे मुंडन, काय ते गेंडा स्वामी दिसतात. आता मी नाही सांगणार. महाराज तिचं ते बघितल्या कॉफी पेलेला तर जाग्यावरच चक्कर आली. तो म्हणला कडे आपला कार्यक्रम बिघडला, ते दात बसवणारा म्हणला 2 एकर शेत परत दे. सूत्र लक्षात ठेवा. अरे या नवरदेवाला फसवताल त्या देवाला तुम्ही फसवू शकणार नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. चतुरा माझी चतुरा राव, तो देव चतुर आहे. किती चतुर, त्याच्यासारखा या जगात कोणी चतुर नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, हे प्रभू माझ्या जीवनामध्ये किती अभंग लिहितो हे महत्वाचं नाही, किती वाऱ्या करतो हे महत्वाचं नाही, किती भजन करतो हे महत्वाचं नाही, माझ्या जीवनामध्ये एकच महत्वाचं आहे, तेथे माझे हारी. माझे हारी समचरणाची